शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी तुमचा मित्र घनश्याम हेमाडे आणि आपली वेब सिरीज चाललेली आहे शेतीतील सूक्ष्मवीर आणि त्या सूक्ष्मवीराचा आज महत्त्वाचा भाग आहे की आपण वेगवेगळ्या फंगस बॅक्टेरियावरती काम बघितलं, पण फंगसमध्ये पण असे काही कीटनाशक फंगस आहे त्याच्यावरती आज आपण अभ्यास करणार आहोत। तर जे शेतकरी बंधू नवीन असतील त्यांनी आनंद ॲग्रो केअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा, कारण आनंद ॲग्रो केअरच्या माध्यमातून अतिशय अनमोल माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते, ती सुद्धा अभ्यास करून। म्हणून हा व्हिडिओ किंवा अगोदरचे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना पाठवा, त्यांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल, कारण जैविक शेती ही काळाची गरज झालेली आहे आणि जैविक शेतीशिवाय पर्याय नाही। जैविक शेती आणि केमिकल शेतीला जर आपण कॉम्बिनेशनमध्ये वापरलं तर आपण आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करू शकतो, हे मात्र नक्की आहे। तर शेतकरी बंधूंनो, आजचा विषय काय आहे जे मी तुम्हाला बोललो की कीटकनाशके। तर बऱ्याचशा लोकांना असं म्हटलं की पेस्टिसाइड्स म्हणजे काय की इमिडा आलं, क्लोरो आलं, हे आलं, ते आलं, असे भरपूर सारे कीटकनाशक 500 पेक्षा जास्त कीटकनाशक आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। पण याच्या कंपॅरिझन मध्ये त्याच्या पॅरलल सुद्धा बायोपेस्टिसाइड्स एक इंडस्ट्री आहे आणि या बायोपेस्टिसाइड्स मधले काही बायोपेस्टिसाइड्स वरती आपण अभ्यास करणार आहोत। तर बघूया कोणते कोणते बायोपेस्टिसाइड्स आहेत। आज मी तुमचं सर्वांचं पुन्हा मनापासून या शेतीतील सूक्ष्मवीर या वेब सिरीज मध्ये स्वागत करतो। तर शेतकरी बंधूंनो, आजचा विषय आहे शेतीतील सूक्ष्मवीर आणि हे सूक्ष्मवीर म्हणजेच जैविक कीटकनाशके, ज्याच्यामध्ये आहे वर्टिसिलियम लेकानी 1, बिबेरिया बॅसियाना 2, मेटेरायझम एनेस्पेली 3, 1, 2, 3 या तिन्ही जैविक कीटकनाशकांची सखोल माहिती आजच्या सोमवारी तुम्हाला दिली जात आहे। अजूनही बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी आपल्या मित्रपरिवाराला ही लिंक शेअर केलेली नाहीये, तर कृपया तुम्ही लिंक शेअर करा, कारण आजचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि ह्या तिन्ही कीटकनाशकांची माहिती एकाच सेशन मधून घेतली जाते, कारण की या तिघांचं मोड ऑफ ॲक्शन जवळजवळ सारखंच आहे, रोल सारखाच आहे, म्हणून आपण ही एकत्रित घेतोय। बघा, मुख्यतः काय होतं, पिकांचे रोग आणि त्याच्यामुळे होणारं नुकसान, जे रोग असतात, कीड असतात, तर ह्या दोन प्रकारे असतात। म्हणजे काय असतं, बायोटिक आणि अबायोटिक, म्हणजे आपण म्हणतो त्याला जैविक आणि अजैविक। तर मग आता जैविक आणि अजैविक ताण कोणते आहेत, त्यांच्यामुळे काय नुकसान होतं, किती पर्सेंटेज मध्ये नुकसान होतं, तर बघा नुकसानीचे प्रकार दिलेले आहेत। जागतिक नुकसान किती होतं आणि आर्थिक नुकसान किती होतं। तर आता जागतिक नुकसानीचं जर आपण बघितलं तर अजैविक घटक म्हणजे काय, आता तुमचं दुष्काळ येतो, अवेळी पाऊस येतो किंवा अति पाऊस येतो, असे बरेचसे कारण आहेत। या कारणांमुळे जागतिक जर आपण बघितलं तर 50 ते 70% पिकांचं काय होतं, नुकसान होतं। आणि आर्थिक नुकसान जर आपण गेल्या 30 वर्षाचा जर अभ्यास केला तर 3.8 ट्रिलियनचं नुकसान आपल्या पिकाचं झालेलं आहे। म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं आहे। कीड आणि रोग म्हणजे आपण पेस्ट मॅनेजमेंट किंवा पेस्ट डिसीज म्हणतो, त्याचं नुकसान जागतिक लेवलचं आपण बघतोय 20 ते 40%। त्यानंतर तण, जे तुमच्या पिकांमध्ये तण येतात, या तणांमुळे काय होतं, 30 ते 34% नुकसान होतं। आणि काढणीच्या पश्चात म्हणजे आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग करतो तर हार्वेस्टिंगच्या
वेळेत जे काही लॉसेस होतात, म्हणजे तुमचं पॅकिंगचे लॉसेस असतील, तुमचे ट्रॅव्हलिंगचे लॉसेस असतील, तुमचे स्टोरेजचे लॉसेस असतील, वेगवेगळ्या काही पद्धतीने लिकेजेस असतील, हे सुद्धा 10 ते 15% लॉसेस होतात. म्हणजे हार्वेस्टिंगच्या वेळेस लॉसेस घ्या, ट्रॅव्हलिंगच्या, असे अनेक लॉसेस आहेत. साठवणुकीच्या समस्या निर्माण होतात, उत्पादन खर्च वाढतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे 290 अब्ज प्रतिवर्ष खर्च कशामुळे होतो आणि कशामुळे आपला लॉस होतो? कीड आणि रोग. हे शेतकऱ्यासाठी मेन डोक्याची म्हणजे पेन आहे आणि ह्या पेनवरतीच आपण आज काय करतोय? चर्चा करतोय. तो जर आपण भारताची परिस्थिती बघितली तर भारतामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात नुकसान होतं. त्याच्यामध्ये पहिले काय? तणनाशक जर आपण वेळेवरती तण नाही काढलं आणि अतितणामुळे 33% नुकसान होतं, कीडमुळे 26% नुकसान होतं, रोग जे आपण म्हणतो डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, झांतोमोनास असेल, अनेक प्रकारचे रोग येतात, त्या रोगांमुळे 20% नुकसान होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सूत्रकृमींवरती आपण स्पेशली एक सेशन घेतलं, नेमॅटोड्स, तर नेमॅटोड्समध्ये मुळे सुद्धा 6 ते 8% नुकसान होतं. आणि मेन आपला उंदीर मामा हा सुद्धा तुमचं साठवलेलं अन्नधान्य असेल, तुमच्या उभ्या पिकामध्ये असेल, वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा 6% नुकसान हा भारतीय अहवाल आहे. ज्या अहवालानुसार एवढ्या प्रमाणात नुकसान होत असतं आणि या नुकसानाला सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. पण बघूया आपण अजून पुढे काय काय आपण करू शकतो किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला जर आपण अप्लाय केल्या तर आपण जे नुकसान आहे या नुकसानावरती काय करू शकतो? आपण कंट्रोल आणू शकतो. बघा, कीड आपण योग्य वेळी नियंत्रण केल्यास आपल्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात काय होऊ शकतं? घट. म्हणजे आपण जर मोठ्या प्रमाणात जर आपण नियंत्रण नाही केलं तर नुकसान होणार. किडींच्या आपण एकात्मिक पद्धतीने जर विचार केला तर प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आहेत, ज्याच्यामध्ये खालील 5 प्रॅक्टिसेस आपण बघणार आहोत. मशागतीची पद्धत आपण ज्याला काय म्हणतो? कल्चरल प्रॅक्टिस. दुसरी असते तुमची यांत्रिक, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? मेकॅनिकल प्रॅक्टिस. आणि तिसरी आहे जैविक पद्धत, आपण ज्याला काय म्हणतो? बायोलॉजिकल पद्धतीने पिकाचं नियंत्रण करणे किंवा जैविक पद्धतीने कंट्रोल करणे. भौतिक, ज्याला आपण फिजिकल प्रॅक्टिस म्हणतो. आणि 5वी आहे रासायनिक पद्धत, की जी रासायनिक पद्धतच आज आपल्या शेतीसाठी जास्त घातक ठरत आहे. त्याचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे डिटेलमध्ये जर आपण अभ्यास केला तर बघा, मशागतीच्या पद्धती म्हणजे आपण ज्या कल्चरल रेग्युलर प्रॅक्टिस म्हणतो, आपण ज्याला ट्रॅडिशनल मेथड म्हणतो, तर ट्रॅडिशनल मेथडमध्ये आपल्याला काय करायचं आहे? पिकाची खोल नांगरट करायची आहे, पिकाची फेरपालट करायची आहे, आंतरपीक पद्धती असतील, तुमच्या सापळा लावण्याच्या पद्धती असतील, ह्या कल्चरल प्रॅक्टिस आहे, जे रेग्युलर आपल्या वडिलांनी सांगितल्या, आपल्या आजोबांनी सांगितल्या, त्याच्या पूर्वीपासून ज्या चालत आलेल्या ट्रॅडिशनल पद्धती आहेत, ह्या ट्रॅडिशनल पद्धती आहेत. आणि यांत्रिक पद्धती ज्याच्यामध्ये बदल होत जातो. आपण जे आधुनिक पद्धतीने जातो तर हाताने काही किडी वेचणी असेल किंवा तुमच्या मशागतीच्या पद्धती असतील, काम गंध सापळे लावणे असेल, आपण ज्याला फेरोमॅन ट्रॅप म्हणतो, त्यानंतर विषारी सापळे जे केमिकल्स चे काही ट्रॅप असतात ते सुद्धा आपण लावू शकतो. आणि चिकट सापळे ज्याला आपण येलो स्टिकी ट्रॅप, व्हाईट ट्रॅप, ब्लू स्टिकी ट्रॅप, असे वेगवेगळे प्रकारचे ट्रॅप असतात. हे आपण यांत्रिक पद्धतीने काय करू शकतो? किडींचा बंदोबस्त करू शकतो. कारण आजचा सेशन आहे कीडनाशक जैविक मध्ये कोणता आहे आणि हे जैविक कीटकनाशके कोणत्या कोणत्या किडीवरती कसं मोड ऑफ ॲक्शन आहे, कसं त्यांचं मेकॅनिझम आहे, हे आपण समजून घेतोय. तर सगळ्यांनी अतिशय लक्षपूर्वक बघा, आपण जर भौतिक पद्धतीने जर काम करत असतो तर तापमानाचा वापर म्हणजे तापमानाचा वापर आहे, आर्द्रता आहे, प्रकाशाचा वापर आहे, ध्वनी ऊर्जेचा वापर आहे. आणि रासायनिक पद्धतीने जर आपल्याला कोणत्याही किडीचं नियंत्रण करायचं असेल तर एक असतं तुमचं स्पर्शजन्य कीटकनाशक आणि एक असतं तुमचं अंतरप्रवाही कीटकनाशक. जर आपण स्पर्शजन्य कीटकनाशकाचा
उदाहरण घेतलं तर फिप्रोनिल किंवा लॅम्बडा सायलोथ्रिन, म्हणजे हे 2 कीटकनाशकांचं फक्त एक्झाम्पल घेतलं, असं 50-100 कीटकनाशकं आहेत. आणि अंतरप्रवाही जर कीटकनाशकाचं आपण उदाहरण घेतलं तर इमिडाक्लोप्रिड आणि थायमेथॉक्झाम, हे 2 आपण अंतरप्रवाही कीटकनाशकांचं एक्झाम्पल घेतलं आहे. अशी अनेक कीटकनाशके बाजारामध्ये उपलब्ध आहेत, जे दर 15 दिवसाला, 2 महिन्याला मार्केटमध्ये येत असतात. त्यांची प्रतिकारशक्ती वाढवत असतात, किडीला कंट्रोल मिळत नाही, म्हणून आपण डोक्याला हात लावतो आणि जे नुकसान मी तुम्हाला जागतिक लेवलचं, भारतीय लेवलचं दाखवलं, त्या नुकसानीला आपल्याला सामोरे जावं लागतं आणि शेतकरी त्याच्यामध्ये बळी पडत असतो. म्हणून आज आपण जैविक कीटकनाशकावरती बोलतोय. बघा, हे प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला दाखवलं जातं की प्रतिकारशक्ती या केमिकलमुळे वाढते, डाऊटच नाही आहे. हे सगळे विषारी अंश जे फळं, भाज्या, धान्य, कडधान्य ज्याच्या माध्यमातून आपण कीटकनाशक सगळे स्प्रे करतोय आणि ते स्प्रे करून आपण आपल्या पोटात टाकतोय, तर त्या माध्यमातून विष आपल्या पोटामध्ये जाते आणि हे सगळं स्प्रे करत असताना तुमच्या जमिनीवरती पडतं, तुमच्या पिकांवरती पडतं. त्याचे सगळे रेसिड्यू हे तुमच्या जमिनीत राहतात आणि त्यामुळे तुमची जमीन पोल्युटेड होते, रसायने त्याच्यामध्ये वाढतात आणि ह्या रसायनांचा दुष्परिणाम तुमच्या जमिनीचं आरोग्य खराब होतं. या तिन्ही जे दुष्परिणाम आहेत, हे तिन्ही दुष्परिणाम केमिकल कीटकनाशकांचे आहेत, हे लक्षात घ्या. कारण आजचा विषय आहे कीटकनाशके. बघा, आता जैविक नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर आपण जैविक नियंत्रण कशा पद्धतीने करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये असतात नैसर्गिक शत्रू, की यांना आपण जैविक नियंत्रण प्रामुख्याने 3 प्रकारात याचा आपण समावेश केलेला आहे, ज्याच्यामध्ये भक्षक, परजीवी, रोगजनक सूक्ष्मजीव किंवा आपण म्हणतो त्याला पॅथोजन्स. तर याच्यामध्ये प्रामुख्याने हे जे भक्षक कीड असतात, म्हणजे आपण बघा की पावसाळ्याच्या वेळेस जर बघितलं तर काही किडांना पंख फुटतात, काही कीड निसर्गामध्ये दिसतात, मग एक कीड दुसऱ्या किड्याला मारतं किंवा तुमचं जे काही आपण म्हणतो ना की निसर्गाने असं बनवलं की एकमेकावरती अवलंबून राहणं, तसे हे जे भक्षक कीड असतात, हे भक्षक कीड आपल्याला डोळ्याने वावरताना दिसतात आणि त्याला एकमेकाला भक्षक करण्याची पण क्षमता ही निसर्गाने दिलेली आहे. ज्याच्यामध्ये आपण उदाहरणं दिले की लेडी बर्ड बीटल, क्रायसोपरला, त्यानंतर कोळी, बेडूक आणि काही भक्षक पक्षी किंवा कीड, त्याला आपण भक्षक म्हणतो. परजीवी जे दुसऱ्यांवरती अवलंबून असतात, हे जीव किडींच्या शरीराच्या आत जातात, तिथं अंडी घालतात, त्याला पॅरासाइट करतात, त्याच्यामध्ये असं टॉक्झिन सोडतात आणि त्या किडींच्या शरीरात राहून जगतात, अन्नद्रव्य त्यांचं घेतात, त्यांना मारतात. ही एक पद्धत झाली. रोगजनक म्हणजे हे जे सूक्ष्मजीव आहेत, हे बीजाणूंचा समावेश होतो, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं सीड्स असतात आणि हे किडींच्या रोग पसरून म्हणजे त्यांना पॅरासाइट करतात, पॅथोजन्स त्याचे सोडतात आणि हे सीड जर्मिनेट झाल्यामुळे कीड मरते, पॅथोजन्स जेनिक ॲक्शन त्याच्यावरती होते. तर असं जैविक पद्धतीने आपण किडींचं नियंत्रण करू शकतो. याच्यामध्ये एक ट्रायकोडर्मा म्हणजे ट्रायकोग्रामा कार्ड आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे, ब्रेकन आहे. अशा वेगवेगळे उदाहरणं आपण जैविक पद्धतीचे बघितले. आता जैविक नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर जैविक नियंत्रण कसं करायचं आहे की सूक्ष्म नियंत्रण, मायक्रो आपण जे म्हणतो ना मायक्रोबियल कंट्रोल किंवा बियल ज्या स्पेसीज असतात, तर त्या सूक्ष्मजीवांपासून आपण काय करतो, सूक्ष्म पद्धतीने पॅरासिटिक पद्धतीने आपण त्यांचं नियंत्रण करतो. आणि जीवाणू जे आपण बॅसिलस थोरंजिस वारकृष्टकी आहे किंवा बॅसिलस इस्राजिनिस आहे की जी फक्त डास किंवा इतर याच्यावरती काम करते, आणि आपण BTK आणि BTI, तर हे काय आहे, बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत की जे कीडनाशक म्हणून कार्य करतात. आणि महत्त्वाचं जे आपण बुरशी म्हणतो, जे आपल्या किडीवरती काम करतात, त्या आहेत व्हर्टिसिलियम लेकानी,
बिवेरिया बॅसेना, मेटॅरायझियम ॲनिसोपोली या तिन्ही प्रकारच्या कीड आणि स्पेसिलोमायसिस हे काय आहेत, अँटिमोपॅथोजेनिक फंगाय आहे, ज्याला आपण अँटिमोपॅथोजेनिक फंगाय म्हणतो. आणि विषाणू जे आहेत आपण HNPV SNPV जे आपण ज्याचा व्हायरस HNPVचा व्हायरस आपण हे करतो आणि व्हायरसचे इन्फेक्शनचे काय होतं, अळींच्या माध्यमातून त्याला इन्फेक्ट होतं आणि त्याला HNPV व्हायरसचा इजा झाली की ती तुमची अळी असेल किंवा तुमच्या DBM अळी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अळींवरती तुमचा व्हायरस काम करत असतो. बघा, अँटिमोपॅथोजेनिक बुरशी ज्याच्यामध्ये आपण काय म्हटलं की ही कीटकनाशक बुरशी परोपजीवी बुरशी आहे याला म्हणतात आणि उपयुक्त बुरशी आहेत. निसर्गाता या कीटकनाशकाच्या शरीरावर वाढतात, म्हणजे कीटकांवरती वाढतात आणि त्यांना नष्ट करतात. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या चारही नावं सांगितले, पुन्हा रिपीट करतो. व्हर्टिसिलियम लेकानी, दुसरा आहे बिवेरिया बॅसेना आणि तिसरा आहे मेटॅरायझियम ॲनिसोपोली आणि स्पेसिलोमायसिस लिनायसिस जे तुमचं नेमॅटोड्सवरती काम करतात. आणि स्पेसिलोमायसिस लिनायसिसचं आपलं सेपरेट एक सेशन झालेलं आहे. पण मग यांचे वर्गीकरण जर आपण बघितलं तर अँटिमोपॅथोजेनिक फंगाय यांना म्हणतात. बघा, प्रभावी जैविक कीटकनाशके ज्याच्यामध्ये व्हर्टिसिलियम, बिवेरिया बॅसेना, मेटॅरायझियम. आता आपण जर यांना बघितलं तर बरेचसे लोक याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात. बघा, आता व्हर्टिसिलियमचा आपण काय घेतला, व्ही, बिवेरियाचा काय घेतला आपण, बी, आणि मेटॅरायझियमचा काय घेतला आपण, एम. तर ह्या तिघांचं कॉम्बिनेशन व्ही प्लस बी प्लस एम इज इक्वल टू व्ही बी एम, जे मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्यांचे उपलब्ध आहेत. आणि हे VBM या तिन्ही प्रकारचं कॉन्सर्शियम कॉम्बिनेशन असलेलं प्रॉडक्ट सुद्धा मार्केटला अवेलेबल आहे, किंवा तुम्ही या तिघांना एकत्र करून VBMचा वापर करू शकतात. या तिघांचं मोड ऑफ ॲक्शन काय आहे, तिघांचे फायदे काय आहेत, तिघं कोणत्या कोणत्या किडींवरती काम करतात, याचं डिटेल मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये समजून सांगतो. लक्षात आलं शेतकरी बंधूंनो, VBM कशाला म्हणतात तर 3 स्पेसिस, म्हणजे आपण जर एक उदाहरण एखादं घेतलं तर 9090, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, एक खतांचं एक उदाहरण आहे, पण याच्यामध्ये काय आहे N P आणि K. जसं हे कॉम्बिनेशन आहे फर्टिलायझरचं, तसं हे तिन्ही स्पेसिसचं एक कॉम्बिनेशन आहे जे कीटकांना मारण्याचं काम करतात. इज कॉल्ड ॲज VBM. आता पहिला आपण स्पेसिस बघू, व्हर्टिसिलियम लेकानी. सगळ्यात पहिले शोधला मार्केटमध्ये व्हर्टिसिलियम लेकानी, हा मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालला, ज्याचा मिलीबगसाठी खूप चांगलं नियंत्रण मिळतं असं बऱ्याचशा बागायतदार बंधूंना माहिती आहे आणि रेग्युलरली ते वापरतात. प्रामुख्याने हा जो फंगस आहे हा व्हाईट रंगाचा दिसतो आणि मेन याचा जी काही ग्रोथ आहे हे लंबगोलाकाराचे शेप असतो आणि मेनली त्याचे हे लंबवर्तुळाकार दंडगोलाकार जे त्याचं स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर काय करतं, सिलेंड्रिकल पद्धतीचं असतं. आणि सिलेंड्रिकल पद्धत असल्यामुळे त्याचा जो काही स्पोरचा गुच्छ आहे, हा स्पोरचा गुच्छ काय करतो, किडींच्या शरीराला चिटकतो, त्याला आपण मिस्लेजिनिस हीड्स म्हणतो. आणि ही मिस्लेजिनिस हीड्स मध्ये त्यांचा स्पोरचा एक गुच्छा काय करतो, किडींच्या बॉडीवरती सहज चिटकतो आणि याच्यामुळे एक रोग होतो, मायसिलियम वाढतो आणि त्याला व्हाईट हॅलो असं म्हणतात. आणि हे व्हाईट हॅलो जे त्याचे धागे वाढतात, त्याचा व्हाईटिश कलर तयार होतो, त्याचे थ्रेड स्ट्रक्चर तयार होतात आणि हे थ्रेड स्ट्रक्चर तयार झाल्यामुळे कीड कसं मरतं हे मी तुम्हाला
पुढच्या स्लाइडमध्ये समजून सांगतो। आपण आता बघूया पुढची स्पेसिस जिचं नाव आहे बिवेरिया बॅसियाना। तर बिवेरिया बॅसियाना हे निसर्गात आढळणारी एक बुरशी आहे, ज्याच्यावरती आपण बेनिफिशियल फंगस आपण म्हणतो त्याला। आणि ही परिपक्व जेव्हा होते तेव्हा थोडीशी फिक्कट गुलाबी रंगाची पिगमेंट देते। ज्यावेळेस त्याचे मॅच्युअर स्पोर तयार होतात तर त्यावेळेस गुलाबी रंगाचं पिगमेंट देते। आणि ही बुरशीचं संक्रमण जेव्हा किडीला होतं तर त्यावेळेस पांढऱ्या कापसासारखं बुरशीची वाढ झालेली दिसते। आणि मॅस्कार्डिन म्हणजे व्हाईट मॅस्कार्डिन, जसं आपण तिकडे हॅलो बघितलं तसं व्हाईट मॅस्कार्डिन नावाचा रोग झाल्यासारखं दिसतं आणि त्याला बिवेरियाचं इन्फेक्शन झालंय असं आपण समजावं। आणि पूर्ण ज्यावेळेस त्याची वाढ होते आणि किडीवरती ती पूर्ण अटॅक करते तर व्हाईट खडूसारखी व्हाईट रंगाची अशी ती बुरशी पूर्ण किडीवरती आवरण निर्माण करते आणि किडीला गुदमरून मारून टाकते। सगळ्यात महत्त्वाचं न्यूट्रिएंटचं आपण जे होस्ट मागच्या सेशनमध्ये समजून घेतलं होतं, तर ह्या व्हर्टिसिलियम, बिवेरिया आणि मेटरायझियम या तिन्ही स्पेसिसचा होस्ट कोण आहे? कीड आहे। आणि कीड होस्ट असल्यामुळे जेव्हा किडीला शोधतात किंवा किडी त्यांच्या संपर्कात येतात, त्यांचे स्पोर त्यांच्या बॉडीवरती जर्मिनेट होतात। तर जर्मिनेट झाल्यानंतर हळूहळू हळूहळू ते किडीला मारतात। बघा, जर आपण मायक्रोस्कोपिक इमेज बघितली तर अशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर दिसतं बिवेरिया बॅसियानाचं। आणि जर आपण उघड्या डोळ्याने त्याची प्लेट बघितली तर व्हाईट आणि थोडं जे आपण गुलाबी कलरचं फिक्कट गुलाबी कलरचं मॅच्युरिटी येते त्यावर त्याचे स्पोर दिसतात। त्याला बिवेरिया बॅसियाना म्हणतात। ओळखण्याची एकदम सोपी पद्धत आहे। तिसरा स्पेसिस आपण बघूया, ज्या स्पेसिसचं नाव आहे मेटरायझियम ॲनिसोपोली। तर मेटरायझियम ॲनिसोपोली हा ज्यावेळेस कॉलनी तयार करतो तर त्या कॉलनीचा रंग कसा असतो? थोडासा असा मेहंदी कलर सारखा, किंवा आपण त्याला म्हणूया थोडासा पिवळसर हिरवा रंग त्याचा तयार होतो। आणि ज्यावेळेस ती गडद होते तर त्यावेळेस काय होतं? त्याचा रंग असा ग्रीन रंगाचा दिसून येतो आणि ओव्हर ग्रोथ झाल्यामुळे तो पूर्णपणे असा ग्रीनिश रंगाचा दिसतो। ज्यावेळेस त्याची प्रॉपर ग्रोथ झालेली दिसते तेव्हा तो असा ग्रीन रंगाचा ग्रोथ तुम्हाला दिसते। मग तुम्ही म्हणाल ट्रायकोडर्मा पण ग्रीन असतो आणि मेटरायझियम पण ग्रीन असतो। तर ह्या दोघांच्या ग्रीन कलरमध्ये तो डार्क ग्रीन असतो आणि हा थोडा येलो फेंट झालेला ग्रीन असतो। म्हणून ट्रायकोडर्मा आणि मेटरायझियम हे डिफरंट असतात। तो एक बुरशीनाशक आहे, हा एक कीटकनाशक आहे, याचीही नोंद घेणं गरजेचं आहे। हे लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो। आणि जेव्हा किडींचा संसर्ग होतो म्हणजे किडींना जेव्हा संसर्ग होतो तेव्हा कीड पांढऱ्या रंगाची बुरशी बाहेर येते आणि काही कीड दिवसात संपूर्ण गडद हिरव्या झाल्या। म्हणजे आपण जर अजूनही नेटवरती जर आपण बघितलं की मेटरायझियम व्हायरुलंट, तर तुम्हाला एकदम ग्रीन रंगाची कीड झालेली दिसेल आणि त्याच्यावरती पूर्ण ग्रीन रंगाची ग्रोथ आलेली दिसेल। आणि ग्रीन रंगाची जर ग्रोथ आलेली दिसली तर तुम्ही समजून घ्यायचं की आपण कोणतेही कीटकनाशक मारलं नाही तरी सुद्धा कीड मरली। तर नैसर्गिक पद्धतीने किडीला कंट्रोल करण्यासाठी हे मेकॅनिझम निसर्गाने आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे। आता ह्या ज्या तिन्ही बुरशी आहेत ज्याला आपण VBM म्हणतो, तर ह्या तिन्ही बुरशींचं वेगवेगळ्या टेम्परेचरमध्ये ग्रोथ कशी होते, त्याला आर्द्रता किती लागते, हे सगळं आपण समजून घेऊया। ज्या शेतकरी बांधवांचं कॉन्सन्ट्रेशन नसेल तर त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या। पण लक्षात घ्या की घटक काय आहे आणि त्याचं अनुकूल तापमान किती लागतं। तर बघा, जर आपण व्हर्टिसिलियम लेकानी जर घेतलं तर व्हर्टिसिलियम लेकानीला अनुकूल तापमान लागतं 25 ते 30 डिग्रीच्या वर ग्रोथ गेली तर त्याची वाढ थांबते, पण 25 ते 30च्या आत असेल तर त्याचे स्पोर लवकर जर्मिनेट होतात, लवकर त्याचं पॉप्युलेशन वाढतं। तसंच आपण बिवेरियाचं जर बघितलं 25 ते 28 32च्या वर गेली त्याची वाढ मंदावते। म्हणजे काय होतं? ग्रोथ
स्लो होते, एवढाच फरक पडतो. त्यानंतर मेटरायझम ॲनेस्थेपोली 25 ते 30 डिग्री, म्हणजे इथे 25 ते 30 डिग्री, इथे 25 ते 28 डिग्री आणि इथे 25 ते 30 डिग्री. फक्त तिन्ही एकत्र घेण्याचं कारण काय, मेकॅनिझम सारखेच, थोडंफार आर्द्रताचा फरक पडतो, 1-2 टेम्परेचरचा फरक पडतो. तर 25 ते 30 डिग्री. तसं जर आपण बघितलं सापेक्ष ह्युमिडिटी, तर याला ह्युमिडिटी लागते 85 ते 100, याला ह्युमिडिटी लागते 90 ते 100 आणि मेटरायझम ॲनेस्थेपोलीला लागते 90 ते 95. शेतकरी बंधूंनो, फारसा काही फरक नाही आहे. तिन्हींचाही मोड ऑफ ॲक्शन जवळजवळ, पुन्हा सांगतो, सारखाच आहे. आणि जर बिवेरियाला 70% ग्रेटर दॅन असेल तर त्याची ग्रोथ चांगली होते. पीएचचा मात्र थोडा खेळ आहे. 6 ते 7.5 पीएच असेल किंचितचा आंबले तर तो त्याची ग्रोथ थोडी कमी होते. आणि तसंच आपण जर बिवेरियाचं बघितलं तर 4 ते 8 पर्यंत टॉलरन्स करू शकते, सहन करू शकते. पण 5.5 ते 7 जर त्याचं पीएच असेल तर त्याची ग्रोथ चांगली होते. पण मॅक्सिमम ते 8 सहन करू शकतं. 5.5 ते 8 मुख्यतः 6 ते 7 मध्ये चांगली वाढ होते. पण जेव्हा 7च्या पुढे जातं पुन्हा त्याची वाढ जी आहे काय होते, ग्रोथ त्याची थांबते. म्हणून प्रत्येकाची जर आपण ग्रोथ रेशो बघितला 6 ते 7, त्यानंतर 4 ते 8 आणि इकडे जर आपण बघितलं तर 6 ते 7.5. जर आपण सॉइल ॲप्लिकेशन करणार असू तर फॉलियर स्प्रेला मात्र पाण्याचा पीएच आपण ऑर्गॅनिक ॲसिडने मेंटेन करू शकतो. ऑर्गॅनिक ॲसिडने जर तुम्ही पाण्याचा पीएच करून घेतला, ज्याच्यामध्ये समजा डॉक्टरीज सारखे प्रॉडक्ट तुम्ही वापरले, तर याचा डॉक्टरीचा कोणताही साईड इफेक्ट या तिन्ही स्पेसीजवरती होत नाही. आणि जर पाण्याचा पीएच जर आपण प्रॉपर मेंटेन केला असा तर त्याची वाढ झपाट्याने होईल आणि तुम्हाला रिझल्ट त्याचे चांगले येतील. कार्बनचा स्रोत यांना काय लागतो, फार काही बदल नाही आहे. याला डेस्ट्रॉज लागतो, ग्लुकोज लागतो, फ्रुक्टोज लागतो, स्टार्च लागतो, ग्लुकोज लागतो, सुक्रोज लागतो, स्टार्च लागतो, माल्टोज लागतो. माल्टोज सुद्धा एक शुगरचाच प्रकार आहे. म्हणजे माल्टोज काही वेगळा नाही आहे, फक्त आपण म्हणतो ना साखर, खडी साखर, बारीक साखर, जाड साखर, तसे साखरेचे 40 प्रकार आहे समजा, तसा हा सुक्रोज आणि माल्टोज हा वेगळा प्रकार आहे. ग्लुकोज, स्टार्च, सुक्रोज, ग्लिसरॉल. आता ग्लिसरॉल हा सुद्धा काय शुगरचाच प्रकार आहे, फक्त तो ग्लिसरॉल वेगळ्या फॉर्ममध्ये येतो. तो लवकर अट्रॅक्ट होतो, अवेलेबल होतो आणि त्याचे रिझल्ट फास्ट दिसतात. म्हणून त्याला काय आपण ग्लिसरॉलची जशी जशी गरज असते तसं आपण ग्लिसरॉलचा वापर करत असतो. पुढचं आपण बघूया, कारण हे सुद्धा टेक्निकल माहिती आपल्याला असणे गरजेची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं यांना काय लागतो, नत्राचा स्रोत. नायट्रोजन जिथे असेल, म्हणजे ऑक्सिजन नायट्रोजनचं प्रमाण जिथे जास्त असेल, तुमचं ईस्ट एक्स्ट्रॅक्ट, पेप्टॉन, सोडियम नायट्रेट. त्यानंतर तुमचं बिवेरियासाठी पेप्टॉन, केसिन, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट, युरिया. त्यानंतर पेप्टॉन, अमोनिया सॉल्ट्स, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट. थोडाफार फरक आहे. तुम्ही म्हणाल युरिया, तर नायट्रोजन सप्लिमेंट आपण जर दिलं तर बॅक्टेरियाची ग्रोथ चांगली होते. दुसरं आहे प्रकाश, लाईट. वाढीसाठी अंधार चांगला, बीजाणू निर्मितीसाठी 12 ते 16 तास सूर्यप्रकाश असणं गरजेचं आहे. इकडे 24 तास प्रकाश अंधार चक्र, अतिनील किरण यूव्ही वाढीस घातक असतात. म्हणजे त्याला जास्त यूव्ही लाईट लागत नाही, जास्त यूव्ही लाईटमध्ये त्याची क्रिया मंदावते. आणि 12 तास सूर्यप्रकाशामुळे बीजाणू निर्मिती वाढते आणि अतिनील किरणांना संवेदनशील आहे. म्हणजे जास्त जर एकदम 40-50 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर गेलं तर त्याची जे स्पोर आहेत हे स्लो होतात, ग्रोथ त्याची कमी होते, किंवा स्पोरुलेशन म्हणजे आपण डॉर्मंटमध्ये ते जाऊ शकतात. जेव्हा त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली त्यावेळेस तो ॲक्टिव्ह होऊ शकतो. हवा, ऑक्सिजन द्रव्य स्वरूपातील संवर्धनात जास्त हवेची एरिएशन, आपण जे एजिटेशन एरिएशन म्हणतो ते एजिटेशन एरिएशन गरजेचं आहे.
बीजाणूंच्या उत्पादनासाठी हवा तर आवश्यक आहे आणि जलद वाढीसाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. म्हणजे तिघांचा प्रकार एकच आहे. ऑक्सिजन शिवाय कोणता जीवाणू जगू शकत नाही आणि ज्या जीवाणूंना ऑक्सिजन आणि कार्बन दिला जीवाणूंची वाढ मिनिटात झपाट्याने होते. प्रत्येकाचं लाईफस्टाईल वेगळं आहे, प्रत्येकाचं कल्चर वेगळं आहे, प्रत्येकाचा जर्मिनेशनचा टाईम वेगळा आहे. पण कार्बन आणि ऑक्सिजन हे जीवाणूंसाठी मेन स्रोत आहेत आणि हे दोन्ही गोष्टी आणि फेवरेबल वातावरण जर मिळालं तर तुमच्या जीवाणूंचं जर्मिनेशन फास्ट होतं. जीवाणू इन द सेन्स आता फंगसवरती बोलतो, पण जीवाणू आणि फंगस या दोघांना दोन्हीही मेकॅनिझम त्याच पद्धतीचे लागतात. मेनली आता बघूया की याची कार्यपद्धती काय आहे. तर चिकटणे आणि संपर्क. मग आता चिकटतात कसे, संपर्क कसा होतो, तर बघा त्याचं जर्मिनेशन 20 ते 28 डिग्री आणि मॅक्सिमम 80 काय तुमची ह्युमिडिटी पाहिजे. आता ह्युमिडिटी जर 80 असेल तर बघा हे जे एंटोपॅथोजेनिक फंगाय हा, तर एंटोपॅथोजेनिक फंगाय कसं काम करतो बघा. आता हा स्पोर आहे, हा स्पोर काय झाला जर्मिनेट झाला. पुन्हा त्याची जे मी तुम्हाला सांगितलं की त्याचे जे स्पोर आहेत ते टोकाच्या बाजूने वाढतात आणि टोकाच्या बाजूने वाढल्यामुळे ते लवकर त्या बॉडीवरती चिकटतात आणि हे जे स्पोर आहेत हे स्पोर काय करतात, ही एक अळीचं तुम्हाला उदाहरण दिलं आहे कॉन्टॅक्ट इन्सेक्ट इन क्युटिकल, पण असंच तुमचं वेगवेगळ्या किडींवरती काम करतं. मग हे स्पोर त्याच्या बॉडीवरती चिकटतात आणि हे स्पोर मग त्याच्यावरती काय करतात जर्मिनेट होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर्मिनेट होणे म्हणजे काय, कोनेडिया डेव्हलप होणे. या आपण म्हणतो ना सीड घेतलं आणि सीडचं अंकुरण झालं, तर तसं सीडचं अंकुरण म्हणजे काय, तुमचे कोनेडिया बघा हे जे कोनेडिया आहेत हे असं थ्रेड लाईन स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला इकडे, तर हे थ्रेड वाढणं म्हणजे त्याचं कोनेडियाची ग्रोथ होणं म्हणजे ट्यूब जर्मिनेट होणं. आणि ही जी ट्यूब जर्मिनेट झाली की ही ट्यूब त्याला ती पेनिट्रेट करते आणि मग जे वेगवेगळे जे एन्झाईम्स आहेत जे मी पुढे तुम्हाला सांगतो ते एन्झाईम्स कसे सिक्रेट करते आणि ते एन्झाईम्समुळे त्याचं ॲक्शन कसे होते ते मी तुम्हाला समजून सांगतो. सेम तेच आहे, हे इंटरनल मायक्रोस्कोपिक इमेज आहे की ज्याच्यामध्ये हा जो म्हणजे पेनिट्रेशन कसं झालं, मग ते तुमच्या किडीमध्ये कसं आलं, त्याने कसं टॉक्झिन सोडलं, ही त्याची टेक्निकल इन डिटेल इमेज आहे आणि त्याची कार्यपद्धती आपण मेकॅनिझम समजून घेतोय. तर सेम मेकॅनिझम हा तिन्ही स्पेसिसचा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे शेतकरी बंधूंनो, हे जे एन्झाईम्स आपण म्हणतो ज्याला विकरे आपण म्हणतो, तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की प्रोटीएज एन्झाईम्स. आता हा जो प्रोटीएज एन्झाईम आहे हा प्रोटीएज एन्झाईम काय करतो, त्वचेतील प्रथिने विरघळण्यासाठी काम करतो. म्हणजे बॉडीवरती बऱ्याचशा वेळेस बघा की तुम्ही मिलीबग घ्या किंवा बरेचसे किडी घ्या की त्यांचं मेनचट आणि चिकट असं आवरण असतं आणि ते आवरण काय करतं विरघळण्यासाठी हा एक प्रोटीएज एन्झाईम सोडतो. दुसरं कायटिनेज, आपण ज्याला कायटिनेज चिटिनेज म्हणतो, तर कायटिनेज हा बाह्य आवरणच्या बाजूने पेनिट्रेट करण्याचं काम करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तिसरं आहे लायपेज, आपण ज्याला लिपेज म्हणतो, तर जो मेनचट आवरण तेलकट आवरण असतं त्याला विरघळण्याचं काम हा करत असतो. म्हणून ह्या तिन्ही ज्या फंगस आहेत या तिन्ही फंगसचा रोल हा वेगवेगळा आहे आणि या तिन्ही फंगस कोणत्या कोणत्या किडींवरती काम करतात तेही मी तुम्हाला समजून सांगतो. पण लक्षात घ्या त्याची मोड ऑफ ॲक्शन काय आहे, तो कोणता एन्झाईम सोडतो ते मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर शरीरामध्ये वाढ आणि वसाहत, म्हणजे एकदा जर तो किडीच्या शरीरामध्ये गेला, आतमध्ये गेला, मग तो काय करतो स्पोरचे काय करतो ब्लास्ट करतो. जे स्पोर जर तुमचे ब्लास्ट झाले, इथे बघा स्पोर ब्लास्ट स्पोर म्हटले, हे स्पोर जेव्हा ब्लास्ट होतात म्हणजे किडीच्या बॉडीमध्ये जातात आणि मग हे काय होतात स्पोर काय होतात जर्मिनेट होतात आणि ब्लास्ट झाल्यामुळे काय होतात अनेक स्पोर निर्माण होतात आणि अनेक स्पोर जेव्हा त्या बॉडीमध्ये होतात मग त्याचे वेगवेगळे एन्झाईम्स त्या बॉडीमध्ये सोडलं की कीड आपोआप गुदमरून मरते. बुरशी कीटकाच्या शरीरामध्ये पोषक घटक आणि पाणी शोषून घेते, त्याचे अन्नाचं कॉम्पिटिशन आणि पाणी शोषलं की आपोआप कीड
मरते. याला म्हणतात जैविक पद्धतीने काट्या काढणे, जे आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे. बघा आता व्हर्टिसिलियम लेकानी, बिवेरिया बॅसियाना, मेटरायझियम एनेस्पोली हे कोणकोणते प्रकारचे रसायन म्हणजे केमिकल नाही, त्यांचे जैविक रसायन हे किडीवरती सोडतात, त्याच्यामुळे कीड मरते. तर हे खूप महत्त्वाचं आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. बघा पहिलं आहे बॅसिनोलाइड. व्हर्टिसिलियम लेकानी हा एन्झाईम सिक्रेट करतो, ज्याचं पहिलं नाव आहे, असे 3 प्रकारचे तो सेकंडरी मेटाबोलाइट्स आपण म्हणतो, तो सोडतो. तो ब्रासिनोलाइड, डायपिकोनिक ऍसिड, व्हर्टिसिलियन ऍसिडच आपण म्हणू, हे तिन्ही प्रकारचे एन्झाईम्स सिक्रेट करतो. बिवेरिया बॅसियाना काय करतो, बिवेरियासिन म्हणजे बिवेसिन, उसोपोरिन, त्यानंतर बॅसिओनोलाइड म्हणजे बॅसिनोलाइड, हे 3 सेकंडरी मेटाबोलाइट सिक्रेट करतो. आणि हे सेकंडरी मेटाबोलाइट्सच किडीसाठी विष आहेत, हे समजून घ्या. त्यानंतर मेटरायझियम एनेस्पोरी काय सोडतो, डेस्टोरस्किन्स, त्यानंतर सायटोचॅलिन्स, आणि तिसरं आहे तुमचं सेन्सोनाइड, हे एन्झाईम सोडतो. हे सगळे प्रकारचे एन्झाईम्स किडीच्या वेगवेगळ्या मेकॅनिझमने किडीमध्ये जातात आणि आपोआप कीड मरते. याचं तुम्ही फोटो स्क्रीनशॉट करू शकतात, कायमची माहिती तुम्हाला कामात पडेल. आता त्याचं मोड ऑफ ॲक्शन काय आहे, तर बघा बाह्य वाढ आणि बीजाणूंची निर्मिती कीटक मेल्यानंतर बुरशी आणि त्यांच्या शरीरामध्ये बाहेर पडते. म्हणजे ज्यावेळेस ते पेनिट्रेट करतात, बुरशी मोठ्या प्रमाणात वाढते, आणि बुरशी मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर ती बाहेर येते बुरशी, कारण बुरशीची वाढ झपाट्याने होते, कारण बुरशीला जे लागणारं न्यूट्रिएंट आहेत, हे सगळे न्यूट्रिएंट त्या किडीवरती मिळतात. आणि जर आपण बघितलं तर कीड पूर्ण मेलेली आहे, ही कीड पूर्ण मेलेली आहे, आणि त्याच्यावरती हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, म्हणजे व्हाईट 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 व्हाईट, हे सगळं मेटरायझियम, बिवेरिया, व्हर्टिसिलियम, वेगवेगळ्या स्पेसीचं वेगवेगळं कलर असतो. तर अशा पद्धतीने त्याचं ग्रोथ आपण बघू शकतो. म्हणजे हे व्हर्टिसिलियमची ग्रोथ आपण समजूयात, तर अशा पद्धतीने थ्रेड लाईक स्ट्रक्चर वाढतं, आणि पुन्हा ते बाहेर पडल्यानंतर ते स्पोर पुन्हा ॲक्टिव्हच असतात, आणि दुसऱ्या किडीच्या संपर्कात आले की पुन्हा त्या किडीला काय होतं, त्याचा संसर्ग होतो, आणि पुन्हा त्याच्या बॉडीमध्ये जातात, पुन्हा त्याच्यावरती वाढतात, पुन्हा दुसऱ्या किडीकडे जातात. याचं काम जोपर्यंत त्याला ऑर्गॅनिक कार्बन आहे, ग्लुकोज आहे, माल्टोज आहे, हे एरिएशन आहे, हवा आहे, आर्द्रता आहे, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुमच्या पिकामध्ये आहेत, जोपर्यंत तुमच्या वातावरणामध्ये आहे, जोपर्यंत तुम्ही त्याची काळजी घेतायत, तोपर्यंत तुम्ही घरी झोपलेले असाल तरी सुद्धा व्हिबियम व्हर्टिमेटा बिवेरिया तुमच्या किडींना मारण्याचं काम करत असतो. ही सुद्धा नोंद आपण घेणं गरजेचं आहे. बघा आता याच्यामध्ये 30 एक पद्धत आहे. जर आपण ही फिगर जर व्यवस्थित समजून घेतली आणि तुम्ही जर त्याचं प्रॉपर मेकॅनिझम समजून घेतलं तर लक्षात घ्या, मेकॅनिझम आहे अशा पद्धतीने. आपण काय केलं, समजा आपण 1 × 10⁸ चा काउंट व्हर्टिसिलियम घेतला, आणि त्याचा काउंट घेऊन आपण काय केलं, या किडीवरती काय केला, स्प्रे केला, आणि त्याचे स्पोर हे त्याच्या बॉडीवरती जातील, जे मी तुम्हाला समजून सांगतोय. तर बॉडीमध्ये गेल्यानंतर काय होतं, इथे जर्मिनेट होतात, पुन्हा इथे जातात, पुन्हा त्याचे एक स्पोरलेशन होतं, पुन्हा स्पोर बाहेर पडतात, आणि हे 12 तासानंतर इथे त्याचा कोनिडिया डेव्हलप होतो, पुन्हा हे स्पोर इथे जर्मिनेट होतात, आणि हे स्पोरवरती त्याचे हायपीज वाढतात, आणि हायपीज थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार झालं की त्याला गुदमरून मारून टाकतात. एकदम सिंपल आणि सिंपल पद्धत आहे, समजून घ्या, लक्षात घ्या.
केमिकल पद्धतीने नॉकडाऊन रिझल्ट येतात, मात्र जैविक पद्धतीने नॉकडाऊन रिझल्ट येत नाही. पण असे रिझल्ट येतात की पुन्हा कीड येताना सुद्धा विचार करेल, कारण की त्याचे स्पोर जेवढे तुमच्या जमिनीमध्ये पिकामध्ये राहतात तेवढे ते संपर्कात आले की त्याला किल करतात. तसं केमिकल एकदा मारलं की ते डिग्रेड झालं की संपला विषय. तसं जैविकचं नाही, म्हणून आपण त्याला नैसर्गिक साधन संपत्ती म्हणतो. आता व्हर्टिसिलियम लेकानी कोणकोणत्या किडींवरती काम करतं? सिंपल आहे, कीड आहे, कोणती कीड मारतं हे आपल्याला महत्त्वाचं आहे. तर व्हर्टिसिलियम लेकानी जी आहे, मावा, त्यानंतर तुमचं तुडतुडे, त्यानंतर तुमचं पांढरी माशी, त्यानंतर पिट्या ढेकून आपण ज्याला मिलीबग म्हणतो, फुलकिडे, खवले किडे, कोळी जे आपण त्याला माइट्स म्हणतो, त्यानंतर अळीवर्गेमध्ये चौकोनी ठिपक्याचा पतंग, या सगळ्यांवरती व्हर्टिसिलियम लेकानी ही बुरशी काम करते. आणि व्हर्टिसिलियम लेकानी ही मित्र बुरशी आहे. बिव्हेरिया बॅसेना, मावा, तुडतुडे, बिव्हेरिया बॅसेना बघा, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, पिठा ढेकून, फुलकिडे, टोळ, कोळी आणि वाळवी. म्हणजे वाळवीवरती सुद्धा खूप चांगलं काम करतं. की व्हर्टिसिलियममध्ये वाळवीचा उल्लेख नव्हता, पण इकडे वाळवीचा उल्लेख आहे. तो टर्माइटवरती सुद्धा बिव्हेरिया बॅसेना चांगला काम करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बिव्हेरिया बॅसेना करतो आळ्यांवरती काम. तुमची बोंडाळी असू द्या, तुमचा चौकोनी ठिपक्यांचा पतंग असू द्या, तुमची घाटे अळी असू द्या, फळपोकरणारी अळी असू द्या, बिटल्स असू द्या, विविल्स असू द्या, मॉथ असू द्या, आणि तुमचा मेन खोडकिड्याचाही अलीकडे भरपूर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. तर खोडकिड्यासाठी सुद्धा उत्तम काम करतो बिव्हेरिया बॅसियाना. आणि तिसरं आहे मेटारायझम ॲनिसोपोली. तर मेटारायझम ॲनिसोपोली हा सगळ्यात महत्त्वाचं. हे सगळे कॉमन झाले, पण मेटारायझमचा वापर जनरली आपण कशासाठी करतो? तर मेन आहे त्याचा वापर हुमणीसाठी. मग तुम्ही म्हणाल फक्त हे हुमणीलाच काम करतं का? हे सगळ्या प्रकारच्या किडींवरती काम करतं, पण हुमणीला जास्त प्रमाणात कंट्रोल करण्याचं काम मेटारायझम ॲनिसोपोली करतो. मग तुमच्या शेंडा पोकरणारे अळी, गेंडाभुंगा, विवेल्स, मॉथ, तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लेपिडोटेरियम असेल, कॉलिटेप्टोरियन असेल, अशा सगळ्यांवरती तो काय करतो? कंट्रोल करण्याचं काम हा मेटारायझम ॲनिसोपोली करत असतो. पुढचं आपण बघूया की हे तिघांचं कॉम्बिनेशन झालं, आपण ज्याला म्हटलो VBM. मग VBM आपण समजून घेतलं, VBM काय आहे, आनंद ॲग्रो केअरचा याच्यामध्ये काय रोल आहे, आनंद ॲग्रो केअर याच्यामध्ये कसं कार्य करते, आनंद ॲग्रो केअर हे सगळे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करते का? हो, करते. जर तुम्हाला ज्या प्रकारच्या किडी सांगितल्या आणि तुम्हाला जैविक पद्धतीने जर कंट्रोल करायचं असेल किंवा जैविक आणि केमिकलचं कॉम्बिनेशन घ्यायचं असेल तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही त्याचा वापर करू शकतात. तर फॉर्म्युलेशन्स काय आहेत आपण ते पहिले समजून घेऊ. ज्याच्यामध्ये डॉक्टर बॅक्टोजमध्ये तुमचे टेक्निकल बेस VBM असेल, वर्टी असेल, मेटा असेल, हे सगळे प्रकारचे टाल्कम, लिक्विड, टेक्निकल, 4K, 5G हे सगळे प्रकारचे फॉर्म्युलेशन्स आनंद ॲग्रो केअरकडे आहेत. आणि हे जे आहेत हे सर्व CIB रजिस्टर्ड फॉर्म्युलेशन्स आहेत की जे लिक्विड फॉर्म्युलेशन, टाल्कम फॉर्म्युलेशन ह्या सगळ्यांना CIBची मान्यता मिळालेले उत्पादनं आहेत की ज्याच्यामध्ये डॉक्टर बॅक्टोज ब्रेव, डॉक्टर बॅक्टोज व्हर्टिगो आणि डॉक्टर बॅक्टोज मेटा हे ज्याला आपण VBM म्हणतो. तर हे तिन्ही प्रकारचे फॉर्म्युलेशन्स लिक्विडमध्ये आनंद ॲग्रो केअरकडे अवेलेबल आहेत की तुम्ही सर्व प्रकारच्या रस शोषणाऱ्या किडींसाठी तिघांचं एकत्रित कॉम्बिनेशन वापरू शकतात, ज्याला व्हर्टिगो, ब्रेव आणि मेटा असे कॉम्बिनेशन्स आहेत. की हे फॉर्म्युलेशन्स पावडरमध्ये सुद्धा आहेत की ज्याला आपण 4K बेस म्हणतो. हेच
फॉर्म्युलेशन्स तुमचे 5G कॅप्सूल्समध्ये सुद्धा आहेत की ज्याला आपण 5G कॅप्सूल्स म्हणतो. हेच फॉर्म्युलेशन्स मेटाचं ग्रॅन्युल्समध्ये आहे की ज्या शेतकरी बांधवांना ब्रॉडकास्टिंगसाठी वापरावं लागतं. तर ब्रॉडकास्टिंगमध्ये सुद्धा हे फॉर्म्युलेशन्स अवेलेबल आहेत. बनवण्याच्या पद्धती महत्त्वाची आहे. तुम्हाला तेच सांगतो की टेक्निकल स्टाफ असेल, तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर चांगला असेल, तुमची बनवण्याच्या मेथड्स चांगल्या असतील तर तुमची गुणवत्ता चांगली बनते आणि जैविक उत्पादनं सुद्धा केमिकलपेक्षा चांगले रिझल्ट्स देतात. फक्त वापरण्याची पद्धत, क्लायमेट आणि काउंट आणि क्वालिटी ह्या सगळ्यांचं जर कॉम्बिनेशन जमलं तर केमिकलपेक्षाही जैविक उत्पादनांचे रिझल्ट स्ट्रॉंग असतात आणि दीर्घकाळ टिकणारे असतात. याची सुद्धा नोंद घेणं महत्त्वाचं आहे. आणि हे टेक्निकल उत्पादने आनंद ॲग्रो केअरच्या लॅबमध्ये बनवले जातात. ज्याला जी टेक्नॉलॉजी आहे ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, ज्याला सॉलिड स्टेट फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी म्हणूया, लिक्विड फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी म्हणूया, अशा अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीने वेगवेगळ्या स्पेसिसचं कॉम्बिनेशन करून आनंद ॲग्रो केअर ही डॉक्टर बॅक्टोज रेंजमध्ये सगळे उत्पादनं निर्मित करीत असते. बरेचसे शेतकरी बांधव आनंद ॲग्रो केअरची हे सर्व उत्पादने वापरतात. ज्या शेतकरी बांधवांनी वापरलेले नसेल तर आनंद ॲग्रो केअरचे उत्पादने एकदा नक्कीच वापरून बघा. तुम्ही तुमचे अनुभव स्वतःहून तुम्ही आजूच्या बाजूच्या नातेवाईकांना, मित्रांना, सगळ्यांना सांगाल आणि आनंद ॲग्रो केअरचे प्रॉडक्ट वापरण्यासाठीच आग्रह धरणार याची मला शाश्वती आहे. पुन्हा शेतकरी बांधवांनो, आनंद ॲग्रो केअर माती परीक्षण, पाणी परीक्षण, पानदेट परीक्षण, खतांचं परीक्षण, मायक्रोबियल परीक्षण तुमच्या टोमॅटोवरती, तुमच्या काकडीवरती, तुमच्या डाळिंबावरती जिथं जिथं तुम्हाला गाठी आलेल्या असतील, काही पॅथोजन्स टेस्ट करायचे असेल तर त्यासुद्धा टेस्टिंगच्या मेथड्स आम्ही डेव्हलप केलेल्या आहेत. त्यासुद्धा टेस्टिंग स्वस्त दरामध्ये आम्ही करून देतो. ज्या शेतकरी बांधवांनी त्या टेस्ट केलेल्या नसतील तर एकदा तरी एक सॅम्पल आनंद ॲग्रो केअरच्या या लॅबला, आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये देऊन बघा. तुम्हाला योग्य दर, योग्य निदान आणि योग्य मार्गदर्शनच्या माध्यमातून आनंद ॲग्रो केअर आनंद बायोकेमला शेतकऱ्यांसाठी देत असते. शेतकरी बांधवांसाठीच आनंद क्रॉप गुरु हे ॲप आम्ही तयार केलेलं आहे. तुम्हाला कोणत्याही पिकाची माहिती अचूक पद्धतीने पाहिजे असेल, आमचे ॲग्रोनॉमिस्ट तुम्हाला 24 तास 7ही दिवस कार्यरत असतात. तुमचे प्रश्न विचारा. आमची त्याची टॅगलाईनच आहे की समस्या तुमचं निराकरण आमचं, प्रॉब्लेम्स युअर अवर सोल्युशन. अशा पद्धतीने आनंद क्रॉप गुरु या मोबाईल ॲप्लिकेशनची आम्ही निर्मिती केली आहे. जे शेतकरी बंधू आज नवीनच जॉईन झालेले असतील तर कृपया आता लगेच तुम्ही प्ले स्टोअरवरती जा. आनंद क्रॉप गुरु ॲप तुम्ही प्ले स्टोअरला सर्च करा, डाउनलोड करून घ्या, तुमची माहिती भरा आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्या ॲग्रोनॉमी टीमला लगेच विचारा. तर शेतकरी बंधूंनो, आजचं सेशन, VBMचं सेशन तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही तुमचे रिप्लाय या टेक्स्टमध्ये द्या. तुम्ही तुमचे रिप्लाय आमच्या टीमला तुम्ही फोन करून सांगू शकतात. तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न तुम्ही चॅटिंगच्या माध्यमातून असेल, तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही इथे टेक्स्ट करू शकतात. अजून तुम्हाला कोणत्या विषयावरती सेशन हवं आहे तेही तुम्ही याच्यामध्ये नोट करू शकतात. तुमचे अजून काही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही सर्वजण जे आनंद ॲग्रो केअरच्या जीवाणू जे सूक्ष्मवीर आहेत, शेतीतील सूक्ष्मवीर या सिरीजला तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय त्याबद्दल मी खरंच तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि येणाऱ्या प्रत्येक सिरीजला तुम्ही तुमचे मित्र, परिवार, नातेवाईक, शेतीमध्ये काम करणारे चांगले गुणवान सगळे अभ्यासू लोकांना व अभ्यास न करणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही ही माहिती पोचवाल अशीच मी अपेक्षा करतो. कारण पडेगा इंडिया तो बढेगा इंडिया, म्हणून आपल्या शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला पडणं गरजेचं झालं आहे. कारण शेती व्यवसाय हा एक व्यवसाय झाला आहे. शेती ही पारंपरिक राहिलेली नाही. शेतीला एक प्रोफेशनलिझम द्यावं लागेल, शेतीमध्ये हिशोब ठेवावा लागेल. शेतीमध्ये अगदी प्रोफेशनल पद्धतीने बिझनेस या अँगलने जर आपण बघितलं तर आपली शेती सुद्धा खूप उत्तम आहे. आणि उत्तम शेतीच आपल्या देशाचं भवितव्य आहे. कारण आपले सर्व शेतकरी बांधव, आपण सर्व जगाचे पोशिंदे आहोत.
आणि म्हणून सगळ्या जगाच्या पोशिंद्यांना मी नमस्कार करतो, इथंच थांबतो. जय जवान, जय किसान. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.